नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आयोनिक इक्विलिब्रियम नावाचा हा चॅप्टर सुरू केला होता. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळं सांगितलं होतं, टाइप्स ऑफ इक्विलिब्रियम, आयोनिक इक्विलिब्रियम म्हणजे काय, डिग्री ऑफ डिसोसिएशन वगैरे वगैरे सगळं ते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगितलं. आता थेरीज सुरू होणार आहे. आता त्या थेरीजमधली ही फर्स्ट थेरी आहे अरेनियस थेरी. त्याच्यामध्ये काय आहे, H पॉझिटिव्ह अँड OH निगेटिव्ह. आणि ही थेरी डिसोसिएशन थेरी आहे, म्हणून मी इथे लिहिलं आहे इट इज अ डिसोसिएशन थेरी. आता डिसोसिएशन म्हणजे काय, आता हे एक्झाम्पल घेतलंय डिसोसिएशन. याचे काय, हायड्रोक्लोरिक ऍसिड प्लस H2O मीन्स वॉटर, हा इक्विलिब्रियम आहे. तर हा याच्यामध्ये डिसोसिएट झाला H पॉझिटिव्ह प्लस A निगेटिव्ह. ओके, आता तुम्हाला अजून एक सिम्प्लिफाईड एक्झाम्पल सांगतो. सगळेजण आपल्याकडे दूध वगैरे पितात, सगळं पितात, दूध वगैरे आणतात. तर दुधामध्ये सगळ्यात जास्त मात्रा कशाची असते, पाण्याची असते. समजा आपण त्याच्यामध्ये लिंबू टाकलं तर दूध अलग होतो आणि पाणी अलग होतो. ओके, तर असं कन्सिडर करून घ्या, ही अरेनियस थेरी आहे असं समजा. दूध अलग झालं, पाणी अलग झालं, बरोबर आहे. सेम असंच काय होत आहे, हा दूध आहे आणि हा पाणी आहे, बरोबर आहे. सांगतो म्हणजे ती इकडे आहे, हा दूध आहे आणि हा पाणी आहे. हा लिंबू आहे समजा, हा पूर्ण दूध आणि पाणी आहे आणि हा काय आहे, लिंबू आहे. ओके, तर आपण लिंबू याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर, ओके प्रोसेस झाल्याच्या नंतर लिंबू याच्यामध्ये टाकल्यानंतर काय व्हावं लागलं, सिम्प्लिफाईड व्हावं लागलं, मीन्स डिसोसिएशन व्हावं लागलं. एक सिंपल लँग्वेज मध्ये सांगतो, डिसोसिएशन म्हणजे अलग अलग करणे. ओके, ठीक आहे. आता एकदम मोठं मित्रांनो फोटो काढून घ्या. तर बघा मित्रांनो, अरेनियस थेरी मध्ये पहिले काय आहे, ऍसिड. बट पहिले सांगितलं होतं सगळे ऍसिड बेस्ड थेरीज आहे. ओके, म्हणजे पहिले ऍसिड आहे. ऍसिड मीन्स ऍसिड is a substance, acid is a substance that produce, acid is a substance that produce H positive ion in its aqueous solution. याचं एक एक्झाम्पल आहे मित्रांनो ऍसिडचं, HCl प्लस वॉटर, इक्विलिब्रियम एरो. पहिले H प्लस Cl, H पॉझिटिव्ह Cl निगेटिव्ह. ओके, या HCl चं नाव आहे हायड्रोजन क्लोराईड. ओके, त्या वॉटरचं नाव आहे इंग्लिश तरी चालते, म्हणजे त्याचं केमिकल नेम काय नाही लिहिलं चालते, पण असे जे लिहायचे HCl H वगैरे याचं नेम लिहायचं. काय सांगितलं, HCl चा अर्थ हायड्रोजन क्लोराईड. ओके, मित्रांनो फोटो काढून घ्या तुम्ही. तर मित्रांनो आपण आता ऍसिड बघितलं, तर आता बेस बघत आहोत. आता बेसची डेफिनेशन काय, बेस इज अ सबस्टन्स दॅट प्रोड्यूस, बेस इज अ सबस्टन्स दॅट प्रोड्यूस, मगाशी H पॉझिटिव्ह होता, आता OH निगेटिव्ह, OH negative ion in its aqueous solution. आणि याचं एक एक्झाम्पल आहे मित्रांनो NaOH, NaOH प्लस वॉटर, इक्विलिब्रियम एरो. तर काय आहे, Na पहिले काढायचं आपण असं, Na प्लस OH मीन्स Na पॉझिटिव्ह and OH, Na पॉझिटिव्ह and OH निगेटिव्ह. NaOH मीन्स काय, सोडियम हायड्रॉक्साइड. ओके, सोडियम हायड्रॉक्साइड. समजा तुम्ही पेपरमध्ये बाय चान्स बोर्डच्या पेपरमध्ये डेफिनेशन्स वगैरे असं विचारायचं काम पडलं आणि तेव्हा सांगितलं तुम्ही आणि एक्झाम्पल लिहिण्याचं नाव नाही लिहिले, तर थोडं काय होतं माहिती आहे का, असं इम्प्रेशन कमी पडते. ठीक आहे, तुम्हाला समजलं तर एकदा फोटो करून घ्यायचं. मित्रांनो, आता अरेनियस थेरीचं एक लिमिटेशन आहे आणि हे तुम्हाला विचारलं जाऊ शकते, तर 2 मार्कासाठी विचारले जाऊ शकते. तर आपल्या लँग्वेजमध्ये लिहिलं तरी काही हरकत नाही, पण मी तुम्हाला लँग्वेजमध्ये सांगणार आहोत ते सिम्प्लिफाय करून सांगतो. ओके, तर बघा आता अरेनियस थेरी फेल्ड टू एक्सप्लेन, अरेनियस थेरी फेल्ड टू एक्सप्लेन. काय एक्सप्लेन करतो आपण अरेनियस थेरी मध्ये, ऍसिड अँड बेस, नेचर ऑफ सबस्टन्स and
H positive and OH negative ions in its aqueous solution. आता याचं एक एक्झाम्पल आहे मित्रांनो, याचं एक्झाम्पल बघा. BF3 ऍसिड आहे, ओके, BF3 ऍसिड आहे अँड NH3 बेस आहे, ओके. आशा करतो तुम्हाला लिमिटेशन समजलं असेल. थिअरीज तुम्हाला समजली ऍसिड अँड बेसची पहिली लिमिटेशन सिम्प्लिफाईडली समजून. ओके, थँक्यू.